मित्रहो नमस्कार. कृष्णा यात्रा परिक्रमा याच्या 12व्या भागामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. या भागामध्ये मी कृष्णा यात्रा याचा सारांश आणि सांगता याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे. नव्याने कृष्णा परिक्रमा करणारे म्हणजे ज्याला आपण परिक्रमावासी असं म्हणूया, त्यांच्यासाठी काही सूचना आणि काही गोष्टी या अत्यंत आवश्यक आहेत याच्यामध्ये मी सांगितलेले आहेत. अनुक्रमाने आपल्याला कुठली कुठली गावे लागतात आणि तिथं किती दिवस लागू शकतात त्याचा साधारण मी अंदाज दिलेला आहे. आपण प्रवास कसा करणार आहे याच्यावरती हे अवलंबून राहतं. म्हणजे पूर्ण चालत जाणार आहे का काही वाहनाने आणि काही चालत असा प्रवास करणार आहे, यामुळे या दिवसांमध्ये बदल होऊ शकतो. याच्यामध्ये श्रद्धा असणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. याच्याच बरोबरीनं मी एकूण या सर्व भागामध्ये पौराणिक कथा सांगितलेल्या आहेत, ऐतिहासिक गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्या सगळ्यांकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं आपली श्रद्धाही वाढते आणि या मागची पार्श्वभूमी आपल्या लक्षात येते.